पानी ಮೇಲೆ ವಿಧಾನಸಭೆ ಕೊಡಬಾರದು 8 ದಿನ ನೀವು ಕುಂಡ್ರಬೇಕು नहीं खरा आंसर नहीं साहब मैं वो बोला था फोन करके क्या बोल रहे नहीं खरा है साहब उडन तांबोळी यांनी ते एसटी स्टँडचं जे कंपाऊंड वॉल आहे तिकडे पलीकडे जाण्यासाठी पहिला रस्ता होता ते चुकून ते काहीतरी इस्टिमेट केले होते ते कंपाऊंड वॉल म्हणून ते रस्ता बंद केले होते म्हणून तिकडे पलीकडचे जे राहणारे लोक आहेत मार्केटला जाणार आहेत बाकी तिकडनं एसटी स्टँडला पायी उतरून जाणारे लोक आहेत त्यांना ते बंद केल्यामुळे असं जवळजवळ अर्धा पोट करून चक्कर मारून तिकडे जावं लागत होतं प्रवाशांना पण त्रास होता आणि इतर लोकांना पण त्रास होता म्हणून तिथं फक्त ते पायी जे जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी तिथं एक रिंग वॉल करून लोखंडी पायवाट तिथं ते सोडण्यासाठी त्यांनी त्या उपोषणाला बसले होते आज त्याचं उपोषणाचा 4था का 5वा दिवस आहे 4था दिवस आहे म्हणून आम्ही त्यांनी परवा त्यांना भेटून गेलो होतो बाबा की आम्ही जाऊ परिवहन मंत्र्याकडे जाऊन तुमचं निवेदन सगळं देतो म्हणून मी निवेदन घेऊन गेलो होतो एसटीच्या अधिकाऱ्यांनी बोललो होतो एसटीचे अधिकारी व सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की तिथं ते पायवाट सोडणं गरजेचं आहे मागणी रास्त आहे पलीकडच्या लोकांसाठी मग आम्ही ते सगळं वस्तुस्थिती आज परिवहन मंत्री माननीय प्रतापसिंह सरनाईक साहेब आले होते आम्हाला बोलले होते सकाळी 8 वाजता तरी सरोवरमध्ये जाऊन आम्ही त्यांना भेटलो वस्तुस्थिती सांगितली निवेदन दिलंय त्यांनी लगेच ते प्रश्नाचं गांभीर्य ओळखून लगेच त्यांच्या अधिकाऱ्याला मुंबईला आदेश दिले त्यांनी